वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे भगवान महावीर उद्यानाला लागून काही लोकांनी अतिक्रमण केले होते। 9 एप्रिल रोजी हे अतिक्रमण कारंजा लाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या आदेशावरून कारंजा पोलीस स्टेशनच्या सहाय्याने काढून टाकण्यात आले व अतिक्रमणधारकांना तेथून हाकून देण्यात आलं। दिनांक 12 एप्रिल रोजी त्याच अतिक्रमणधारक महिला व पुरुषांनी मुख्याधिकारी नगरपरिषद कारंजा लाड यांना निवेदन देऊन कारंजा शहरातील संपूर्ण अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे। महावीर उद्यान येथील महिला अतिक्रमणधारकांनी निवेदनामध्ये असे म्हटले आहे की महिला अतिक्रमणधारक ह्या गरीब महिला असून बेघर आहेत। भाड्याच्या घरात त्या राहतात। या लॉकडाऊनमुळे त्या घराचे थकीत असलेले भाडे सुद्धा भरू शकत नाही। त्यांची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे महावीर उद्यानाच्या कंपाऊंडच्या बाहेर सरकारी जागेवर त्यांनी अतिक्रमण केले होते, परंतु नगरपालिकेच्या आदेशावरून त्यांच्या अतिक्रमणाचे साहित्य जप्त करून त्यांना तेथून हाकलून देण्यात आले। त्यामुळे त्यांनी नगरपालिकेला कळकळीची विनंती केली आहे की त्यांना राहण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अथवा कारंजा शहरातील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात यावे। 15 दिवसाच्या आत अतिक्रमण न हटविल्यास सर्व महिला व पुरुष तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत, असे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा वृत्तांत।